नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। पशुसंवर्धन विभागात लवकरच आणखी एक जाहिरात येणार आहे आणि जवळपास 3000 पद रिक्त आहेत। तुम्हाला माहिती आहे, नुकतेच पशुसंवर्धन विकास अधिकारी गट अ याच्या जागा आलेल्या आहेत। याच्याविषयीचं प्रिडिक्शन आपण 2-3 हप्त्यापूर्वी जे आहे तर ते केलेलं होतं। त्याच्यानंतर एमपीएससी आयोगाकडून जाहिरात आलेली आहे। तर आता या विभागात कोणत्या पदासाठी जाहिरात आहे हे येऊ शकते आणि त्या किती पदांसाठी येऊ शकते याच्याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण जे आहे तर ते बघणार आहोत। बघा, तत्पूर्वी बघा, पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ याच्या जवळपास 2795 पदांसाठी, म्हणजे आता डिपार्टमेंट फुल झालं मित्रांनो। त्यांनी डिपार्टमेंट डायरेक्ट फुल करून टाकलेलं आहे। ते आता याच्यापुढे काही लवकर याची ऍड जी आहे तर ते येणारच नाही। काय म्हणणं आहे बघा, पशुसंवर्धन विभागात 3000 पद रिक्त। तुम्ही म्हणाल तर 3000 पैकी 2795 हेच असतील, तसं नाही मित्रांनो, हे वेगळे आहेत। ते सोडून देखील बघा, राज्य शासनाने पशुसंवर्धन विभागातील गट अ संवर्गातील पशुधन विकास अधिकारी पदभरतीची जाहिरात काढली आहे। मात्र या पदाला सहाय्यक असलेले गट ब संवर्गातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन परिवेक्षक यांची तब्बल 3000 पद रिक्त आहेत। अनेक पद रिक्त असल्याने कामकाज करताना विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे। त्यांनी काय केलं की वरची पद भरली, परंतु वरच्यांना मदत करायला खालची पद असतात, ते कोण भरणार आहे? तर ते त्यांनी पद भरलेली नाही आहेत। बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी तर्फे पशुधन विकास अधिकारी महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ संवर्गातील पद भरतीची प्रक्रिया सुरू आहे। याची जाहिरात जी आहे आलेली, जवळपास 2795 पदांसाठी ही जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे। याच्यामध्ये बीएससी ॲग्रीवाल्या मुलांचं असं म्हणणं आहे की आम्हाला तुम्ही संधी द्या, कारण की आमच्याकडे पण ॲनिमल हजबेंडरी नावाचा विषय असतो। परंतु यांनी फक्त काय केलेले की जे वेटरनरी सायन्स मधील जी पदवी असते तर त्याच उमेदवारांना दिलेले एवढी मोठी पदसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये फक्त वेटरनरी वाल्यांनाच त्यांनी जे आहे तर ते अलाउड केलेलं आहे। बीएससी ॲग्रीवाले जे आहेत तर ती मागणी करतायत, तर त्यांची मागणी जी आहे तर ती शासनापर्यंत त्यांनी पोहोचवली पाहिजे। शासन नक्कीच जे आहे या बाबतीत जे आहे विचार करू शकतं। एमपीएससी कडून 29 एप्रिल ते 19 मे या कालावधीत अर्ज मागवण्यात आले आहेत। पशुधन विकास अधिकारी पाठोपाठ पशुधन विकास अधिकारी गट ब, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन परिवेक्षक ही पदे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला रिक्त जे आहेत तर ते बघायला मिळतात। ओके, याच्याविषयीचा संपूर्ण टेबल दिलेला आहे। बघा, पशुधन विकास अधिकारी गट अ याची 4684 पद मंजूर आहेत। त्याच्यापैकी 1886 पद ही भरलेली आहेत आणि एकूण 2798 पद ही रिक्त होती। मला सांगा, याच्यापैकी 2795 पद जे आहेत तर ते आपण भरलेली आहेत। बघा, इथं पण तुम्हाला आकडा 2795 पद जे आहेत तर ते इथं भरण्यात जे आहेत तर ते आलेले आहेत आणि बाकीच्यांना काहीतरी 3 जे आहेत उरलेले वरती तर त्यांना प्रमोशन देण्यात आलेलं आहे। म्हणजे हे डिपार्टमेंट तुमचं झालं फुल। याची जाहिरात आली, हे भरलं गेलं, संपलं। पशुधन विकास अधिकारी गट ब 351 पदे आहेत, फक्त 89 पद आहेत, 262 रिकामे आहेत। म्हणजे भविष्यात या 262 ची जाहिरात आपल्याला पाहायला मिळू शकते। म्हणजे असं होत नाही बरं का मित्रांनो, खूप रिअरली होतं की अशी एखादी जाहिरात येते आणि त्याच्यामध्ये डिपार्टमेंटच फुल होतं, असं होत नाही। फक्त 80% होते, इथं डायरेक्ट 2795, म्हणजे जेवढी आधी नाही आहेत, म्हणजे जेवढे कार्यरत नाही त्याच्यापेक्षा जास्त पशुसंवर्धन अधिकारी आपल्याला पाहायला मिळतील। आता पुढचं सहाय्यक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन परिवेक्षक, हे फार महत्वाचं पद असतं आणि याच पदावर पूर्ण एक कारभार जो आहे डिपेंड असतो यांचा। 4750 पद मंजूर आहेत, 2120 पद भरलेली आहेत, 2630 पद खाली आहेत। म्हणजे भविष्यात आपल्याला ही दोन्ही पदांची जाहिरात जी आहे जर आली तर नवल वाटायला नको, आणि याची जाहिरात जी आहे तर ते येण्याची शक्यता आहे। म्हणून जे कोणी पात्रता धारक असतील, तर की बाकीच्यांमध्ये जे आहे तर ते डिप्लोमा धारकांना जे आहे तर ते देखील संधी इथं भेटू शकते। त्यांनी त्याच्या पद्धतीने अभ्यास जो आहे तर तो सुरू करावा। तुम्हाला देखील या पदांविषयी आणखी माहिती पाहिजे असेल, जसं की पात्रता, अभ्यासक्रम, तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपण त्याच्याविषयी लवकरच माहिती जी आहे तर ते घेऊन येण्याचा प्रयत्न करू। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे यूट्यूब चॅनल आहे तर याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की या चॅनलवर आपल्या सर्व अपडेट जे आहे तर ते येत असतात। तसेच आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या नावाने ॲप्लिकेशन आहे, ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात। तसेच इन्फिनिटी अकॅडमी नावाने ॲप आहे, इन्फिनिटी एज्युकेशन नावाने ॲप आहे, हे देखील तुम्ही जे आहे तर ते डाउनलोड करू शकता।
चला तर मग आता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.